येत्या 26 जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील 4 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश कीर हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीने पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये रविवार दिनांक 16 जून रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लढायचं आणि जिंकायचं या ईर्षेने पुढचे 9 दिवस प्रचारात झोकून द्या, असे आवाहन यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले. यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील, काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, युवा सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख पराग मोहिते यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा पनवेल उरण महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील यांनी प्रास्ताविकातून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की तब्बल 6 टर्म म्हणजे 36 वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचा उमेदवार ही निवडणूक लढवत आहे. असे असले तरी रमेश कीर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आज पनवेलमध्ये साधारण 20,000 मतदारांची नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात 54,000 मतदार आहेत. हा मतदार सुशिक्षित असतो. त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागायला जाताना बेरोजगारी, महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योगधंदे, जुनी पेन्शन योजना हे ज्वलंत विषय मांडावे लागतील. आपल्या हातामध्ये वेळ फार कमी आहे, त्यामुळे याद्यांचे विश्लेषण, प्रचारपत्रकाचे वाटप याचे नियोजन करताना आपण स्वतः उमेदवार आहोत असे समजून काम करायचे आहे. त्यानंतर सुदाम पाटील यांनी मतदानाची प्रक्रिया उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितली. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके, नरेंद्र गायकवाड यांनी देखील मनोगते सादर केली. महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्रितपणे लढणार असून आमच्यावर जी जबाबदारी टाकली जाईल ती आम्ही पार पाडू, असे जाहीर आश्वासन त्यांनी या मेळाव्यात दिले. माजी आमदार मनोहर भोईर म्हणाले की महाविकास आघाडीची वैचारिक बैठक दिवसेंदिवस भक्कम होत आहे. याचे पाठबळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना निश्चितच मिळेल. या प्रचारामध्ये आपल्याला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना खेळायचा आहे. 5 जिल्हे, 7 लोकसभा मतदारसंघ आणि 39 विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या या भल्या मोठ्या मतदारसंघामध्ये प्रचार करणे ही खरं तर तारेवरची कसरत असते. म्हणूनच आम्हाला उमेदवार भेटले नाहीत, उमेदवार येथे प्रचाराला आलेच नाहीत असे म्हणत कोणीही नाराज होऊ नका. उरणमध्ये आम्ही 1700 पेक्षा जास्त मते रमेश कीर यांना मिळवून देऊ असा मला ठाम विश्वास आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष सदस्य RC घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमांडर कलावत, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष AD पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, पनवेल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन बाबूराव पालकर, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके, नरेंद्र गायकवाड, प्रकाश म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मिलिंद पाडगावकर, रघुनाथ पाटील, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव औचित राऊत, तालुका प्रमुख विश्वास पेटकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा आयुर्वेदाचार्य डॉक्टर भक्तिकुमार दवे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, नैना प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके, काँग्रेस पक्षाच्या न्याय व विधी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट KS पाटील, डॉक्टर हितेन शहा, माजी नगरसेवक लतीफ शेख, शेकाप पनवेल शहर चिटणीस नंदू भोईर आदींची या मेळाव्याला उपस्थिती होती. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.